नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. येईल त्या 22 फेब्रुवारी या रोजी होणाऱ्या पोलीस पाटील या पदासाठी उपयुक्त असणारे बीड जिल्ह्यासंदर्भातील सामान्य ज्ञान व प्रश्नोत्तरे आपण बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघा. परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचे सध्याचे बांधकाम डॅश डॅश यांनी केलेलं आहे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येतो. परळी येथील वैजनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हे अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. यानंतर आहे बीड जिल्ह्यातील शनीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ असणारे ठिकाण कोणतं आहे? तर राक्षस भुवन या ठिकाणी असणाऱ्या शनी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक म्हणून ओळखल्या जातं. राक्षस भुवन येथील शनी मंदिर हे होय. बीड जिल्ह्यातील सौताडा धबधबा हा डॅश डॅश नदीवर तयार झालेला आहे. तर विचरणा या नदीवर हा सौतड्याचा धबधबा आपल्याला तयार झालेला दिसून येतं. विचरणा या नदीवर हे धबधबा तयार झालेला आहे. त्यानंतर आहे संत श्री मन्मथ स्वामी महाराज यांची समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. श्री संत मन्मथ स्वामी महाराज यांची समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर कपिलधार या ठिकाणी श्री मन्मथ स्वामी यांची समाधी आहे. कपिलधार या ठिकाणी ही समाधी आहे. यानंतर आहे संत बंकट स्वामी महाराजांचे मंदिर डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर नेकनूर या ठिकाणी संत बंकट स्वामी महाराज यांचे मंदिर आहे. नेकनूर या ठिकाणी यांचे मंदिर आहे. यानंतर आहे मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून डॅश डॅश यांचा गौरव केला जातो. तर कवी मुकुंदराज यांचा मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून गौरव केला जातो. मुकुंदराज यांचा हा गौरव केला जातो. त्यानंतर आहे विवेक सिंधू या ग्रंथाचे ग्रंथकर्ते डॅश डॅश हे आहे. तर कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे. मुकुंदराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर आहे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी डॅश डॅश या शहरामध्ये आहे. तर अंबाजोगाई या ठिकाणी मराठीचे आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांची समाधी ही अंबाजोगाई या शहरामध्ये आहे. अंबाजोगाई होय. त्यानंतर आहे बीड नगरपालिकेची स्थापना वर्ष कधी आहे? तर 1952 मध्ये बीड नगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आहे. 1952 मध्ये बीड नगरपालिकेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे बीड या ठिकाणी डॅश डॅश वर्ग नगरपालिका आहे. तर अ दर्जाची वर्ग नगरपालिका आपल्याला बीडची असलेली दिसून येते. यानंतर आहे इसवी सन डॅश डॅश मध्ये वडवणी तालुक्याची निर्मिती झालेली आहे. तर इसवी सन 1999 मध्ये वडवणीमध्ये तालुक्याची निर्मिती झालेली आहे. तर 1999 मध्ये वडवणी तालुक्याची स्वतंत्र तालुका म्हणून नोंद केली गेलेली आहे. राजा हरिश्चंद्र यांचे भारतातील एकमेव असणारे मंदिर डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर राजा हरिश्चंद्र यांचे भारतातील एकमेव असणारे मंदिर डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर हरिश्चंद्राची पिंपरी या ठिकाणी राजा हरिश्चंद्र यांची आपल्याला मंदिर असलेलं दिसून येतो. हरिश्चंद्र पिंपरी या ठिकाणी ही मंदिर आहे. यानंतर आहे वडवणी तालुका डॅश डॅश विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. तर वडवणी तालुका हा माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. माजलगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये वडवणी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. वडवणी या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. तर वडवणी या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. ग्रामपंचायत ही या वडवणी ठिकाणी कार्यरत आहे. त्यानंतर आहे वडवणी हे ठिकाण डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर कापड उद्योगासाठी वडवणी हे शहर आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसून येतो. कापड उद्योगासाठी वडवणी तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे
पाटोदा तालुक्याचा समावेश डॅश डॅश मतदारसंघामध्ये होतो, तर आष्टी या मतदारसंघे पाटोदा या तालुक्याचा समावेश होतो. तर आष्टी या मतदारसंघामध्ये पाटोदा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे पाटोदा या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर पाटोदा या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कार्य आहे. तर ग्रामपंचायत ही या प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे पाटोदा या ठिकाणी. होय. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध नायगाव मयूर अभयारण्य डॅश डॅश तालुक्यामध्ये आहे. तर पाटोदा या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध नायगाव मयूर अभयारण्य आहे. पाटोदा या तालुक्यामध्ये हे अभयारण्य आहे. त्यानंतर आहे केज तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी डॅश डॅश या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. तर केज तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी मांजरा नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे. मांजरा या नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे केज या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर केज या ठिकाणी नगरपंचायत ही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. नगरपंचायत ही केज या ठिकाणी कार्यरत आहे. सिंदफणा ही नदी डॅश डॅश नदीची उपनदी आहे. तर गोदावरी या नदीची सिंदफणा ही आपल्याला उपनदी असलेली दिसून येते, गोदावरी. होय. यानंतर आहे इसवी सन डॅश डॅश मध्ये शिरूर कासार या तालुक्याची निर्मिती झालेली आहे. तर 1999 मध्ये शिरूर कासार या तालुक्याची निर्मिती झालेली आहे. 1999 मध्ये नवीन तालुका म्हणून शिरूर कासारचा उदय झालेला आहे. शिरूर कासार या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर ग्रामपंचायत ही शिरूर कासार या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. ग्रामपंचायत ही. होय. यानंतर आहे माजलगाव हे शहर डॅश डॅश नदीच्या काठावर वसलेले आहे. तर सिंदफणा या नदीच्या काठावर माजलगाव हे धरण वसलेले आहे. सिंदफणा या नदीच्या काठावर. होय. माजलगाव या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर नगरपालिका ही माजलगाव या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा म्हणून कार्यान्वित असलेली आपल्याला दिसून येते. नगरपालिका ही. होय. यानंतर आहे बीड जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी भारतातील 5वे ज्योतिर्लिंग आहे. तर परळी या ठिकाणी बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी भारतातील 5वे ज्योतिर्लिंग आहे. परळी या ठिकाणी. होय. त्यानंतर आहे परळी वैजनाथ या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर नगरपालिका ही आपल्याला परळी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा म्हणून नगरपालिका काम करत आहे. त्यानंतर आहे परळी वैजनाथ या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी डॅश डॅश हे ज्योतिर्लिंग आहे. तर 5व्या क्रमांकाचे हे ज्योतिर्लिंग आहे. यानंतर आहे गेवराई शहराचे पूर्वीचे नाव काय होते. तर गेवराई शहराचे पूर्वीचे नाव काय होते. तर गौराई हे आपल्याला गेवराई या शहराचे पूर्वीचे नाव असलेलं दिसून येते. गौराई हे. होय. यानंतर आहे इसवी सन 1763 मध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये लढाई झाली होती. या ठिकाणच्या लढाईमध्ये मराठे व निजाम यांच्यात झालेली दिसून येत. तर राक्षस भुवन या ठिकाणी 1763 मध्ये आपल्याला लढाई झालेली दिसून येते. मराठे व निजाम या दोन ठिकाणी दिसून येते. तर राक्षस भुवन या ठिकाणी ही लढाई झालेली आहे. सन 1773च्या सुमारास राक्षस भुवन येथील लढाईत डॅश डॅश यांचा पराभव झालेला होता. तर मराठा यांनी निजामाचा पराभव केलेला आहे. राक्षस भुवन या लढाईमध्ये मराठ्यांनी निजामाचा आपल्याला पराभव केलेला दिसून येतो आणि ही लढाई 1763 मध्ये झालेली होती. यानंतर आहे गेवराई तालुक्यामध्ये पाडळसिंगी या ठिकाणी डॅश डॅश मंदिर आहे. तर गेवराई तालुक्यामध्ये पाडळसिंगी या ठिकाणी एकलिंगेश्वराचे मंदिर आहे. एकलिंगेश्वराचे मंदिर हे पाडळसिंगी या ठिकाणी आहे. गेवराई तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी नदी कोणती आहे. तर गेवराई तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणारी नदी कोणती आहे. तर सिंदफणा ही गेवराईच्या दक्षिण भागामधून वाहणारी नदी आहे. सिंदफणा ही. होय. गेवराई तालुका डॅश डॅश पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
तर गेवराई तालुका हा कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध तालुका आहे, कापूस या उत्पादनासाठी होय. यानंतर आहे गेवराई तालुक्यातील डॅश डॅश हे गाव लाकडी बैलगाड्या बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर गेवराई तालुक्यातील मादळमोही हे गाव लाकडी बैलगाड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. मादळमोही हे गाव होय. अंबाजोगाई हे शहर डॅश डॅश नदीच्या काठावर वसलेले आहे. तर अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठावर वसलेलं आहे. जयवंती या नदीच्या काठावर होय. डॅश डॅश हे अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत आहे. तर डॅश डॅश हे अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत आहे. तर माता योगेश्वरी देवी हे अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत आहे. योगेश्वरी देवी होय. यानंतर आहे खालीलपैकी अंबाजोगाई शहराशी संबंधित पर्याय ओळखायचा आहे. तर यापैकी सर्वच पर्याय हे अंबाजोगाई या शहराशी संबंधित आहे. जसं की माता योगेश्वरी देवी व कवी दासोपंताचं वास्तव्य आणि खोलेश्वराचे मंदिर हे तीनही ठिकाण आपल्याला अंबाजोगाई या शहराशी संबंधित असलेले दिसून येतात. अंबाजोगाई तालुका डॅश डॅश या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. तर अंबाजोगाई तालुका हा विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. केज या मतदारसंघामध्ये होय. अंबाजोगाई या ठिकाणी डॅश डॅश प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर नगरपालिका ही अंबाजोगाई या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा असलेली आपल्याला दिसून येते. नगरपालिका ही या ठिकाणी कार्य करत आहे. अंबाजोगाई शहर हे डॅश डॅश या कवींची कर्मभूमी आहे. तर कवी मुकुंदराज यांची ही अंबाजोगाई हे कर्मभूमी आहे. तर कवी मुकुंदराज हे होय. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून डॅश डॅश या शहरास ओळखले जाते. तर मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाई या शहरास ओळखले जाते. अंबाजोगाई होय. यानंतर अंबाजोगाई शहराचे प्राचीन नाव डॅश डॅश हे असे होते. तर अंबाजोगाई या शहराचे प्राचीन नाव डॅश डॅश होते. तर जयवंती नगर हे अंबाजोगाईचे आपल्याला पूर्वीचे नाव असलेलं दिसून येतं, कारण की या ठिकाणाहून जयवंती नदी वाहते. त्यामुळं जयवंती नगर हे अंबाजोगाई या शहराचे पूर्वीचे नाव होतं.